नमस्कार मित्रांनो, प्रथम मी तुम्हाला विनंती करेन की माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आम्हाला 1000 सबस्क्रायबर मिळवावे लागतात, म्हणून ही तुम्हाला विनंती आणि त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तर आजचा विषय आहे की माणसं आज दिवसेंदिवस जाड होत चालली आहेत, कारण त्या प्रकारचं काम करत आहेत लोक. जसे एका जागेवर 8-9 तास बसून ते काम करतात. कम्प्युटर, आज सगळीकडे कम्प्युटर झालेला आहे, लॅपटॉप वापरत आहेत, मोबाईल वापरला तरी सुद्धा म्हणजे इतर मुलं पण तुम्ही बघा मोबाईलवरच असतात. म्हणजे तरुण मुलं आता खेळायला पण कमी करतायत, ते मोबाईल घेऊन बसलेले असतात, त्याच्यावर गेम खेळतात. म्हणजे त्यांना हळूहळू ते मोबाईलचं या टेक्नॉलॉजीचं एवढं वेड लागत चाललंय की ते कुठे खेळायलाही मागत आहेत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपोआपच शरीरामध्ये चरबी जमा होत जाते, ज्याला कोलेस्ट्रॉल बोलतो ते, आणि मग हळूहळू आपण जाड होत जातो. पण त्या जाडपणाला काय अर्थ नसते, ते दिसायला फक्त आपण गुबगुबीत दिसतो, सुंदर दिसतो, गालबिल वर येतात वगैरे, पण आतून ते पोकळच असतो. ते अशामध्ये रोग सुद्धा निर्माण होऊ शकतात, ज्याची आपली प्रतिकारशक्ती कमी होत जाते, कारण आपलं चालणं होत नाही, धावणं होत नाही, फिरणं होत नाही. मग 8-9-10 तास आपण बसून काम करत असतो. आता सगळीकडे ऑफिसमध्ये एसी पण झाले, म्हणजे आपल्या शरीरातून घाम सुद्धा जात नाही. म्हणजे अशी व्यवस्था होत आहे की तुम्ही कसे जास्तीत जास्त आजारी व्हाल किंवा आळशी व्हाल, किंवा तुमचं शरीर कसं वीक बनत जाईल, अशा प्रकारे सगळ्या चालू आहेत असं मला वाटतं. आपण बोलतो हे सुखसोयी आहेत, पण ह्या सुखसोयी आपल्या शरीरासाठी मारक आहेत. दिवसेंदिवस माणूस जाड होत चाललाय, त्यात तो बाहेरचं खातो, तेलकट खातोय, मैद्याचं खातोय, अशा प्रकारचे खाऊन खाऊन मग तो अजूनही जाड 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 होत चाललाय, लठ्ठ होत चाललाय. प्रत्येकाला बारीक सडसडीत व्हायला आवडतं, लवचिक व्हायला आवडत असतं. पण ते काय झालंय, ती लाईफस्टाईल एवढी चेंज झाली आहे ना आपली, तर आपल्याला आता म्हणजे हे सगळं थांबवणं खूप कठीण झालेलं आहे. आपण म्हणजे तुम्ही थांबू शकत नाही. तुम्ही आता बाहेर गेला आणि एखादा चांगला वास आला खाण्याच्या पदार्थाचा, आपोआप आता वडापावचा समजा साधा भाजून निघाल तरी त्या वासाने सुद्धा भूक लागते, किंवा इतर काही पदार्थाचं पावभाजी हे ते, तर आपल्याला खाण्याची इच्छा, पिझ्झा वगैरे पाहिलं तर खाण्याची इच्छा होते. तर तसं झालेलं आहे. ते विक्रेते पण आहेत, त्यांनी जे जे कोणी पदार्थ बनवणारे असतात ते लोक पण एवढे हुशार झाले आहेत की त्यांना माहित आहे ही टेस्ट, हा वास आला का लोक आकर्षित होणार आहे. पण त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतोय. त्याच्या पुढे आपण म्हणजे जास्तीत जास्त रोगांना आपण आमंत्रण देतोय, आणि पुढे आपण जास्तीत जास्त वीक होत जाणार आहोत. आपण म्हणजे ते बोलतात ना, पूर्वीची माणसं 80-90 वर्ष झाली तरी 100 वर्षापर्यंत जगायची, तरी ती फिट असायची, कामं घरातली सर्व करायची. कारण काय? त्यांचा ऍक्टिव्हनेस. जंगलात जा, लाकडं तोड, डोक्यावरून ती लाकडं आण, शेतात जा, शेतातली कामं कर, त्यासाठी मेहनत कर, घाम जातोय अंगातून, सूर्याच्या खाली उन्हात म्हणजे काम कर. त्यामुळे ते एकदम फिट असायचे. आणि तेच आता सगळं बंद झालेलं आहे. म्हणजे मुंबईमध्ये, शहरामध्ये तर बंद झालंय, मुंबई, पुणे, नाशिक सारख्या मोठ्या शहरामधून. पण आता गावाला पण आपण बघतोय, खेडेगावातून सुद्धा जो तो आळशी होत चाललाय. आता आमच्या तिथे कोकणामध्ये आता छोटेसे ट्रॅक्टर आलेले आहेत. मग ते लोक आता गाई बैलांना विकून, म्हणजे त्यांची आता त्यांना गरज नाही राहिली बैलांना मुख्यतः, आणि ते ट्रॅक्टरने शेती करत असतात. त्यामुळे बरोबर आपोआप त्यांचा तो व्यायाम पूर्वीसारखा होत नाही. बैलांना जे राखण करण्यासाठी, जे जंगलात घेऊन जायचे चरण्यासाठी, ते थांबलंय. आता एक ट्रॅक्टर मध्ये काय डिझेल भरलं किंवा पेट्रोल भरलं का झालं काम. तर अशा प्रकारे मग काय, मग त्यांना म्हणजे बैठी कामं झाले, जावं तिकडे बाईकवर बसून चालले आहेत लोक. तर हे सगळ्यामुळे माणूस असा वीक होत चाललाय. त्यामध्ये आपण हे नको नको ते खातो. आता आपल्याला मच्छी मटण पण खायची इच्छा असते, चवदार लागतं ते, लहानपणापासून आपण खात असतो. पण ते पचवण्यासाठी जी लागते मेहनत, ती होत नाहीये. ती मेहनत आवश्यक असते, पण ती आपण करायला आपल्याला वेळ नाहीये. तरुण मुलं पण पहिले तरुण वयात करतात, कॉलेजला असताना. जसे ते कामाला लागतात, नोकरीला लागतात, मग त्यांना वेळ मिळत नाही. आता आपण शहरातून बघतो किती तास, 8-9 तास काम करतात, 2-3 तास येण्या जाण्यासाठी जातो. कधी ते काम करणार? त्यांची झोप पण पूर्ण होत नाही. परत मुंबईमध्ये किंवा पुण्याच्या, नाशिकमध्ये झोपण्याचं प्रमाण पण आता खूप उशिरा होत चाललंय. गावाला पण मी पाहिलं 11-11:30ला लोक झोपतायत, पूर्वी 8-9ला झोपायची. या सगळ्या ह्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतोय, आणि आपण मग आजाराने जर्जर होत चाललोय. काही ना काय आजार, मग सांधेदुखी हल्ली 40-50च्या वयातच सांधेदुखी व्हायला लागली आहे. कुठे मानेचा काहीतरी प्रॉब्लेम, सर्वायकल ज्याला बोलतो,
स्पॉन्डायलिसिस वगैरे अशा प्रकारे कुठे पाठ दुखेल, कुठे काही ना काही दुखणं चालू असतं माणसाचं. 60 आणि रिटायर झाल्यावर तो संपला असतो. त्याला रोग एवढे लागतात काय, मग तो काहीच करू शकत नाही. एक रिटायर होईपर्यंत थोडाफार तरी फिट असेल. पण तुमचं काम कसं आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. तुमचं बैठं काम असेल तर तुम्हाला आजारपण येणारच आहे. आता मी एक असा खाण्याचा पदार्थ सांगणार आहे की तो म्हणजे तुम्हाला आता काय खायचं थांबवायचं नाही, खाणं थांबवायचं नाही, पण ते 2-3 टाइमच हे खायचं आहे. कशा प्रकारे खायचं ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे हे तुम्ही खाल्लं तर तुमच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढेल आणि तुमचं पचन शक्ती आहे ती चांगली सुधारेल आणि पचन चांगलं होईल. तर ते असं आहे काय, आपण जेवताना एक काकडी एक गाजर कापून घ्यायचे आहेत आणि जेवते वेळी ती बाजूला ती प्लेट ठेवायची, काकडी आणि गाजरची एक एक ती अगोदर खायची आहे. काकडी आणि गाजर एक एक पूर्ण खायचे आहेत कापून ठेवलेले आणि ताबडतोब जेवायचं आहे. मध्ये गॅप टाकायचा नाहीये. 1 तास किंवा अर्धा तास कसलाही गॅप नाही, ताबडतोब इथे आपण प्लेट ती खाली का इकडे जेवायचं आहे. अशामुळे तुम्हाला असा फायदा होणार आहे की ते खाल्ल्यामुळे त्याचा संबंध हा आपल्या पचनशक्तीशी जोडलेला आहे. म्हणजे आधी आपण जेव्हा काकड, गाजरी, टोमॅटो किंवा बीट अशी जी सलाड जेव्हा आपण खाऊ तर त्यांनी काय होत आहे माहिती आहे. आता तुम्ही निसर्गात बघा, जी माणूस हा लाखो वर्षापासून राहतोय, प्राणी राहत आहेत, तर त्यांच्या पचनशक्ती का चांगल्या आहेत. त्याचं कारण असं आहे की पहिल्यापासून आपण म्हणजे आपली जे पोट बनवलेलं आहे, जी पचनशक्ती बनवलेली ती अशा फळं, भाज्या, कच्च्या भाज्या हे सगळं खाण्यासाठी बनवलेलं आहे. ते खाऊन पचवण्याच्या दृष्टीने आपली जी पचनशक्ती बनवलेली आहे. म्हणजे तुम्ही ते खाला का आपोआप तशा प्रकारचे केमिकल्स रिलीज होतात पोटामधून आणि ते त्या सगळ्या गोष्टींना सहज पचवतात. असे ते पॉवरफुल केमिकल असतात. तर आपण काय केलं, हल्ली सगळं शिजवलेलं अन्न खातो, तेलकट अन्न खातो, भाजलेलं अन्न खातो, वाफवलेलं अन्न खातो. त्यामुळे ती जे खरं आवश्यक जे नैसर्गिक जे केमिकल रिलीज व्हायला पाहिजे ती होत नाही. त्या बदली मग ते साठून राहतं अन्न आणि मग पचन होत नाही ते. तर जेव्हा तुम्ही काकडी गाजर खाल तेव्हा आपोआपच ते जे नैसर्गिक केमिकल रिलीज व्हायला पाहिजे ते होतात आणि ते सगळं पचवून टाकतात. त्यानंतर तुम्ही काही खा, त्याच्यानंतर तुम्ही मच्छी मटण खा, काय भाजी चपाती जे रोजचं जेवण असेल ते खा, तर पूर्ण ते पचवून टाकतं. पण काकडी आणि गाजर एक आहे का, म्हणजे तुमच्या वजनाच्या त्यांनी सांगितलं 5% तरी गाजर असायला पाहिजे. म्हणजे सलाड असायला पाहिजे, काकड, गाजरे, बीट, टोमॅटो वगैरे. तर हे 5% तरी असायला पाहिजे. म्हणजे तुमचं 60 किलो वजन असेल तर 300 ग्राम तरी ते काकड, गाजरी, बीट असायला पाहिजे. तर मी सांगतो एवढं लक्ष देऊ नका, पण एक काकडी आणि एक गाजर एवढं कापून रोज खायचं आहे आणि नंतर ताबडतोब जेवायचं आहे. एवढं जरी तुम्ही करत गेलात ना, आपोआप तुमची पचनशक्ती सुद्धा खाल्लेलं सगळं पचन व्हायला लागतं. त्याच्यातून तुम्हाला जे काही विटॅमिन्स पाहिजे असतील ते मिळतील आणि तुम्ही पचन मेन म्हणजे काय प्रॉब्लेम असतो, पचन होत नसतं. पचन होत नाही म्हणून सगळा प्रॉब्लेम होत असतो. तर ती तुमची पचनशक्ती सुधारायला लागेल. पण तुम्ही एवढं करायचं हे जेवताना. आणि काय होतं, ते काकडी आणि गाजर तुम्ही खाल्लं का आपोआप तुमचं पोट भरल्यासारखं होतं, मग तुम्ही जेवणाचं प्रमाण तुमचं कमी होतं. त्यामुळे तुम्ही जाड होणार नाही आणि नंतर काकडी गाजर पटकन पचली जाणार आहेत आणि ते अन्न पण त्याबरोबर पचून जाणार आहे, कारण त्याचं प्रमाण कमी होणार आहे. ते भरपूर पहिल्यासारखे कसं, पहिले जेव्हा तुम्ही जेवण खात असता तेव्हा भरपूर खाता, 4, 5, 6 चपात्या खाणार, भात भाजी वगैरे खाऊन ते पोट त्यामध्ये तेवढंच राहतं सगळं. पण ते पचवायला जो काय रस येत असतो, जे ऍसिड येत असतं पोटामध्ये, ते ताबडतोब येत नाही, ते उशिराने तयार येतं. कारण नैसर्गिकरित्या ते असं बनवलेलं आहे का तुम्ही जेव्हा काकडी गाजर वगैरे खाल, पण ते जास्त प्रमाणात खायला पाहिजे. मी सांगितलं तसं एकदम नाही, 1 काकडी 1 गाजर तरी असायलाच पाहिजे दरवेळी. 2 काकड्या किंवा गाजर तरी चालतील, पण 1 काकडी आणि 1 गाजर असायलाच पाहिजे कोणत्याकडे. ते खाल्लं का आपोआप ते केमिकल्स येऊन तुमचं सगळं पचन करून टाकतात. तर अशा प्रकारे तुम्ही केलं आपोआप तुमची पचन शक्ती ती वाढते, सहज पचन होत जातं सगळं आणि खाण्याचं प्रमाण कमी होतं आपोआपच, कारण तो आधीच खाल्यामुळे पोट भरल्यासारखं होतं, मग तुम्ही कमी खाता. तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही रोज हे कराल ते आपोआपच तुमचं वजन कमी होईल, जर जाड तुम्ही खूप असाल तर, आणि तुमच्या अंगाला ते चांगलं लागेल.
त्याचं पचन चांगलं होईल आणि त्याच्यातून तुम्हाला विटॅमिन वगैरे पण मिळतील आणि तुम्ही हळूहळू बारीक पण जो खूप लठ्ठ असेल तर बारीक होईल, ती चरबी हळूहळू कमी होत जाईल. हे चरबी कशामुळे होत असते, जे तेलकट आपण जास्त खातो त्याच्यामुळे. तर आणि एक मत तुम्ही करा का या मधल्या जो जेवणाच्या टायमाच्या मध्ये जास्त खाऊ नका, एवढी काळजी घ्यावी लागेल. कारण हे जे मी सांगितले सलाड ते आधी खाणं खूप महत्वाचं आहे, मग तुम्ही ते खाल चालेल. इतर वेळी तुम्ही मध्येच आता कुठे बाहेर असाल आणि तुम्ही वडापाव हे ते खाला तर त्यावेळी तुम्ही काय हे सलाड खाणार नाहीत. त्यामुळे त्याचं प्रमाण थोडं कमी होईल तेवढं करा, जर तुम्हाला खरोखर बारीक व्हायचं असेल तर. पण हे जर काकडी गाजर तुम्ही आणि टोमॅटो बीट वगैरे असे सलाड जर तुम्ही खाल आणि ताबडतोब जेवा, तर आपोआप त्याचा फरक तुम्हाला दिसायला लागेल. पचन चांगलं होत जाईल आणि तुम्हाला त्याच्यातून जे विटॅमिन्स पण मिळतील आणि कॅलरी ती कमी होत जाईल. त्यामुळे जाडपणा लठ्ठपणा येणार नाही. तुम्ही लवचिकपणा, तुमच्यामध्ये शरीर हलकं होत जाईल आणि तुम्हाला खूप बरं वाटेल. त्याने काम करायला उत्साह येईल. फक्त एक मत तुम्हाला करावं लागेल, जेवण तुम्ही भरपूर खाल्लं तर चालेल म्हणजे सलाड बरोबर, पण मध्ये जे खाणं आहे ते थोडं थांबवावं लागेल. ते खाला तर अशा कमी प्रमाणात खा, खूप खाऊ नका. ते परत तुमचं ते चरबी जमा होत जाईल आणि परत तुम्ही लठ्ठ व्हाल. म्हणजे कुठेतरी थोडासा तर कंट्रोल करायलाच लागेल. पण जी ही मी पद्धत सांगली, पहिली सलाड खायचा आहे, मी सांगितलं तर एक काकडी एक गाजर तर तेवढं असायलाच हवं आहे आणि त्याबरोबर मग ताबडतोब जेवायचं आहे. त्याच्यामध्ये गॅप ठेवायचा नाहीये. असं तुम्ही जर खाल्लं ना, आपोआप तुम्हाला फायदा दिसायला लागेल. आणि चेहऱ्यावर ते तेलकट बिटकट खाऊन बऱ्याच वेळा चेहरे सुद्धा आपले काळपट वगैरे होतात. ते कारण ते नैसर्गिक खाणं हे नाहीये आपलं. ते तुम्ही निसर्गात बघितलं, निसर्गात जे नियम प्राण्यांना वगैरे आहेत ना, पक्ष्यांना, तेच आपल्याला आहेत. पण आपण सगळं जेवण बनवून खावायला लागलो, शिजवून तेलकट हे ते, त्यामुळे सगळं शरीरामधला जो बदल व्हायला पाहिजे तसा होत नाहीये. म्हणजे नैसर्गिकरित्या आहे तसंच सगळं चालू आहे शरीर आणि त्यामुळे सगळे प्रॉब्लेम होते. म्हणून पचन होत नाही, पचनशक्ती वीक होत चालली आहे आणि मग खाल्लेलं पचन होणं, मग ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होतो. आपण जाड होत जातो, मग उठण्या बसण्यामध्ये आळसपणा येतो. त्याच्यात आपली कामं तशा प्रकारची आहेत. तर मी फक्त एकच सांगेन आता शेवटला, जेवते वेळी काकडी गाजर हे खायचं आहे आणि मग ताबडतोब जेवायचं आहे. एवढं करा तुम्ही बघा. तो आणि दोन्ही टाइम तसं करायचं आहे. दुपारच्या वेळी पण तसंच करायचं आहे आणि रात्री पण तसं. आणि समजा मला काकडी गाजर कधी नाही खायला वाटलं तर फळं खायची आहेत. म्हणजे केळी खाली तरी चालते 2-3. ओके, त्या मापात खायची आहेत. 250 ग्राम 300 ग्रामच्या मापामध्ये ते खायचं आहे. किंवा इतर कुठले फळं, सफरचंद ते खाला ताबडतोब जेवायचं. फळं किंवा सलाड असेल तर खूप चांगलं असतं, कारण जेवताना ते सलाड आपल्याला बरं वाटतं खायला. आणि फ्रूट कसे गोड असतात आणि फ्रूट आणि रस्त्यावर तुम्ही काय नाही खायच्या बदली फ्रूट जर त्यावेळी खाल तर अजून फायदा होईल तुम्हाला. म्हणजे ते वडापाव बिडापाव जे फालतू काय खायचं असे तेलकट ते खाण्यापेक्षा फ्रूट खा. मग केळी खा, ऍपल खा, काही खा, संत्री मोसंबी जे मिळेल बाहेर ते खा. चिकू पेरू वगैरे पण मिळतात, ते खाल्लं तरी चालेल. पण होतंय परत ते तेलकट खाण्यावरचं प्रमाण कमी करा. आणि कारण भूक लागली का खाण्याची इच्छा होते, पण तेव्हा हे फ्रूट वगैरे खा. तर मित्रांनो, ही नवीन युक्ती मी तुम्हाला सांगितली आहे आणि त्याचा खरोखर फायदा होत असतो. तो प्रयोग करून बघा, मग तुम्हाला त्याचा फायदा दिसणार आहे. तर मित्रांनो, हे तुम्ही शांतपणे माझं ऐकलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. आणि तुम्ही माझ्या या चॅनलला, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. धन्यवाद.